मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी आज आपल्याला छानपैकी खमंग असे भरले भेंडे करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी हे अगदी गावठी भेंडे छान मिळाले आहेत, त्याचे मी तुम्हाला भरले भेंडे करून दाखवणार आहे। आता भेंडे आधी बाजूला ठेवते आणि आधी आपण सारण काय काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवते। सारण करण्यासाठी मी हे मोठे 2 चमचे खोबरं घेतलंय, ओलं खोबरं घेतलंय। हा कांदा घेतलाय बारीक चिरून, 1 कांदा बारीक चिरून घेतलाय। ही भरपूर कोथिंबीर। तर चटपटीत आणि भेंडा बुळबुळीत असतो म्हणून त्याच्यासाठी आपण ह्याच्यात आमचूर पावडर घालणार, म्हणजे ह्याच्यात आंबटपणा असतो, त्याच्यामुळे भेंडे आपले बुळबुळीत होणार नाहीत। भरले भेंडे बुळबुळीत होत नाहीत। आणि त्यानंतर आपण लाल तिखट घालणार आहोत, चवीप्रमाणे लाल तिखट। तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं। त्यानंतर चिमूटभर हिंग स्वादासाठी, हळद आणि चवीप्रमाणे मीठ। या सगळ्याला बाइंडिंग येण्यासाठी म्हणून आपण थोडं त्याच्यात बेसन घालणार आहोत, 1-2 चमचे बेसन। आता आपण प्रथम काय करणार आहोत, हे सारण बाजूला ठेवते आणि मी तुम्हाला भेंडे कापून दाखवते। सारण नंतर आपण एकजीव करूया, तरी हे हरकत नाही, करून ठेवते म्हणजे जरा ते छान मऊसूत होईल। बघा असं छान करून घ्यायचं, एकजीव करायचं। कांदा असल्यामुळे त्याला थोडं पाणी पण सुटतं आणि भेंड्यात व्यवस्थित आपल्याला भरता येतं आणि एकदम टेस्टी असे भेंडे होतात। वरण भात, आमटी भात आणि बरोबर हे भेंडे खूप छान लागतात। हे आपण सारण तयार केलंय। खूप चटपटीत असं हे आपलं सारण तयार आहे। हातानंच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। आता आपण हे भेंडे असे छान दोन्हीकडून टोकं काढून टाकायची असे, आणि याचे मी 2 भाग करणार आहे, एकदम मोठा नाही करणार आहे। आणि अशी आपण मधोमध त्याला चीर देणार आहोत। हे बघा असं करून घ्यायचं आणि आत आपण ते सारण भरायचं। एकदम मस्त वरण भाताबरोबर, आमटी भाताबरोबर खूप छान मेनू होतो। असे आपण करून घेऊया। आता वेताचे तुकडे करायचे म्हणजे वाढायलाही बरं पडतं, अख्खा भरला म्हणजे पॅन मध्ये ठेवायलाही आपल्याला बरं पडतं। हे बघा असे करून घ्यायचे। भेंडा बुळबुळीत वाटला तर आधीच त्याला हवा तर लिंबाचा रस लावून घ्यायचा, पण हे भेंडे गावठीच चांगले आहेत, आपल्याला हवे असतील तेवढेच करायचे। आपण हे सारण केलेलं आहे हे भेंड्यातून भरून घेऊया। किती छान असं मऊसूत सारण झालंय आणि भरलं पण व्यवस्थित जातं। त्याच्यात व्यवस्थित गच्च भरायचं तर त्याला चव येते चांगली। असं आपण भरून घेऊया। ओलं खोबरं असल्यामुळे आणि बेसन, कांदा, त्याच्यामुळे त्याला बाइंडिंग चांगलं येतं आणि व्यवस्थित भरले जातात।
भेंडे तव्यावर ठेवताना सुद्धा उलटे ठेवले तरी चालतात, असे ठेवले ना तरी सुद्धा चालतात, म्हणजे सारण व्यवस्थित आतलं शिजलं जातं. कशाही प्रकाराने ठेवलं तरी चालेल, सारण व्यवस्थित शिजवून घ्यायचं. असे आपण आता भरून घेते मी सगळे भेंडे, सगळे भरून तयार आहेत. आता आपण पॅन गरम होत ठेवलंय, त्यामध्ये मी तेल घालणार आहे. त्याला फार मोठं तेल लागत नाही, कमी तेलाची रेसिपी आणि परत चटपटीत. मी तेल तापलंय का जरा तेल तापून दे. तेल तापलं की आपण त्याच्यावर भेंडे ठेवणार आहोत. आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे, मी मुद्दाम मोहरी घालून बघितली. आता आपण असे भेंडे सगळे पॅनमध्ये लावून घेणार आहोत आणि उलटे सुलटे चांगले करून खमंग असे परतून घेणार आहोत. एकदम छान रेसिपी आहे, टेस्टी. आमटी भातच असेल तर अशी ही छान रेसिपी, मस्त तोंडाला चव आणणारी. त्याच्यात आलं लसूण घातलं तरी सुद्धा चांगलं लागू शकतं, पण मी आज आलं लसूण घातलं नाहीये. थोडं तेल मी साईडने पण सोडणार आहे आणि वर झाकण टाकणार आहे. असं तर मी वर झाकण ठेवणार आहे. आपण हे बघा असं परतून घेऊयात. उलटे सुलटे करून आपण आता हे छानपैकी भाजून घेणार आहोत, खमंग परतून घेणार आहोत. हे बघा किती छान दिसत आहेत ते. आपण आता हे सगळे भेंडे परतून घेतलेत. अजून एकदा वाटले तरी उलटे सुलटे करून छान खमंग असे परतून घ्यायचे. ही आपली रेसिपी तयार. ते आजूबाजूला करायचे, म्हणजे जो भाजला असेल त्याला बाजूला करायचं असं, कारण मधल्या भागात चांगला विस्तव लागतो, म्हणजे गरम चांगलं होतं पॅनमध्ये, म्हणून असं आपल्या ह्याने आपण करत राहायचं. हे बघा असे आपले सुंदर असे दोन्ही बाजूनी छान खमंग परतलेले भेंडे खाण्यासाठी तयार आहेत. हे बघा किती छान असे एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत, छान. बघा दोन्ही बाजूनी छान असे भाजलेले आहेत व्यवस्थित. आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढूया. असे हे आपले खमंग क्रिस्पी असे मस्त भेंडे खाण्यासाठी तयार आहेत. एकदम टेस्टी लागतात हे भेंडे. आता ही रेसिपी मी कशी केली, म्हणजे पहिल्यापासून सारण कसं केलं होते, भेंडे कसे कापले, भरले कसे, काय काय साहित्य घातलंय, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन